संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. मी भगवान पाटील. ढाकला जी झाडं तोडाचं बिलं वगैरे मारतात, 2 लाख झाडांना बिले मारतात, पण ती झाडं आम्ही तोडून देणार नाही. आणि ह्या झाडांना आमचा पूर्ण विरोध राहील तोडण्याकरता. आणि जर ते तोडायचा प्रयत्न केला तर आम्ही तालुका संघटना सगळी एकत्र गोळा करून आम्ही याला पूर्ण विरोध करू. आणि यांचा टोरेंट प्रकल्पावरून केंद्र सरकारवर टीका, कर्जतच्या ढाकमध्ये तणाव, ब्रिटिश धोरणांची पुनरावृत्ती, शेतकऱ्यांच्या जमिनीत घुसखोरी, शेतकऱ्यांना दमदाटी. कर्जत तालुक्यातील प्रस्तावित टोरंटो कंपनीचा जलविद्युत प्रकल्प सुरुवातीलाच वादाच्या भोवऱ्यात सापडला असून स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. ढाक गावात कंपनीकडून शेतकऱ्यांच्या जमिनीत विनापरवाना मोजणी सुरू केल्याचा आरोप होत असून या प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेला तोंड फुटले आहे. गुरुवारी 26 मार्च रोजी ढाक येथील काही शेतकऱ्यांच्या जमिनीत कंपनीच्या वतीने रॉक टेस्टिंग व मोजणी सुरू असल्याचे समजताच शेतकरी घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणाचे शासकीय वने आणि त्यांच्या मालकीच्या जागेत वनवा लावल्याचे सुद्धा यावेळी निदर्शनास आले. त्यांनी कामाला विरोध केल्यानंतर स्थानिक ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. या प्रकरणी स्थानिक कंत्राटदार आणि शेतकरी अशा दोन्ही बाजूंनी कर्जत पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान शेतकरी प्रवीण पाटील व भगवान पाटील यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. आमच्या जमिनीत विनापरवाना काम होत असताना आम्हालाच आरोपी केले जात आहे, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच काही स्थानिकांकडून फोनवर दमदाटी व पैशांची मागणी केल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला असून याबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ठिकाणच्या सुमारे 2 लाख झाडांना लेबलिंग केले असून ही झाडे कत्तल केली जाणार असून याला सुद्धा आमचा तीव्र विरोध राहणार आहे. तालुक्यातून आम्ही मोठे आंदोलन उभारणार असल्याचा इशारा शेतकरी भगवान पाटील यांनी दिला आहे. दरम्यान साई डोंगर पोर्टल परिसरात प्रस्तावित सुमारे 3000 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी जवळपास 932 एकर जमीन लागणार आहे. त्यातील सुमारे 600 एकर जमीन ही वनक्षेत्रात मोडते. हा भाग भीमाशंकर अभयारण्यालगत असल्याने जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानला जातो. हजारो झाडांची तोड, भूगर्भजल पातळी घट आणि स्थानिकांच्या पारंपरिक जीवनावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पालीतर्फे कोथल, खलाटी, पोटल, साईडोंगर, अंबोट, ढाक आणि भालीवडी या गावामध्ये हा प्रकल्प प्रस्तावित असून येत्या काळात मोठे जनआंदोलन उभे राहण्याची चिन्हे दिसत आहेत. या प्रकल्पाच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या धोरणावरही टीका होत आहे. स्थानिक नागरिक व पर्यावरण प्रेमींनी आरोप केला आहे की मोठ्या कंपन्यांना लाभ देण्यासाठी केंद्र सरकार पर्यावरण आणि स्थानिकांच्या हक्काकडे दुर्लक्ष करत आहे. वन विभागाकडून सामान्य नागरिकांवर किरकोळ कारणासाठी कारवाई केली जाते. तसेच कर्जत नेरळ रस्त्याला 4 ठिकाणी वन विभागात जागा न दिल्याने रस्ता अरुंद असून अनेक अपघात होत आहेत. मात्र वन विभागाकडून मोठ्या प्रकल्पासाठी हजारो एकर जंगल सहज उपलब्ध करून दिली जाते. ही दुपटी भूमिका असल्याची टीका होत आहे. ढाक येथील शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की आमच्या जमिनीत जबरदस्तीने काम सुरू राहिल्यास आम्ही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या मदतीने कर्जत पोलीस ठाण्यासमोर उपोषण करू. एकूणच कर्जत तालुक्यातील हा प्रकल्प आता केवळ स्थानिक मुद्दा न राहता राज्यस्तरावर गाजण्याची चिन्हे दिसत असून शासनाने तातडीने यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी होत आहे. मी प्रवीण रामदास पाटील, ढाकचा रहिवासी. आणि आम्ही ढाकमध्ये टोरंटो कंपनीचा एक प्रोजेक्ट चालू आहे. ते प्रोजेक्टचं काम आणि ते सर्वे चालू होता. आम्हाला गावाला न विचारता आमची स्वतःची शेती आहे तिथं. सर्वे नंबर 15/1 असा सर्वे नंबर आहे आमचा. आमची स्वतःची शेती आहे आणि त्या शेतीमध्ये जाऊन टोरंटोचे टोरंटोवाल्यांचे सर्वेवाले ते तिथं सर्वे करत होते. तर आम्हाला माहिती झाल्यानंतर आम्ही सकाळी 26 तारखेला सकाळी 9 वाजेपर्यंत ढाक गावी गेलो. आम्ही त्या गावाला म्हणजे आमची तिथं परिस्थिती बेकार असल्यामुळं म्हणजे येणं जाणं नाही होत, मुलांचं शिक्षण होत नाही. त्याच्यामुळे आम्ही कुशुल या गावात राहतो आणि त्याच्यामुळं मग आम्हाला माहीत झालं तसं आम्ही कुशुलवरून मग ढाकला सकाळी 8 वाजता 7:30-8 वाजता आम्ही निघालो. 9 वाजता इथं पोचलो. तिथं पोचल्यानंतर आम्ही म्हटलं त्या जे पप्पू ढाकवलेत त्यांनी त्या सर्वेचं काम घेतलेलं आहे टोरंटो कंपनीकडून.
तर ती त्यांची जी माणसं होती त्यांना आम्ही विचारलं का सर्वे कुठं चालू आहे, काय आहे, आमच्या फॉरेस्टमध्ये आहे का कुठे आहे? तर ते म्हणाले नाही, एक काम करा, तुम्ही जाऊन बघा. मग त्यावेळेस आम्ही गेलो आणि सर्वे बघितला तर सर्वे आमच्या जमिनीमध्ये चालू होता. आणि सर्वे चालू असल्यामुळं मग आम्ही त्या सर्वेवाल्यांना सांगितलं, बाबा इथून एक काम करा, आमची जागा आहे ही, इथं सर्वे तुम्ही करायचा नाही, तुम्ही सर्वे करू नका, नाहीतर मग फुकट टाप होईल डोक्याला तुमच्या. तर ते काय म्हटलं का बा नाही ठीक आहे चला तुम्ही बोलता तसं ते मान्य केलं. पण खाली पुढं आल्यानंतर सर्वेवाले आल्यानंतर ते जे पप्पू ढाकोलची जी माणसं होती, वसंत शिरसट, त्यांनी आम्हाला शिवागाली केली. तो म्हणजे आईवरून शिव्या दिल्या का बाबा हे काम कोण बंद करतं, काय होतं, मी बघतो, असं तसं. ते झाल्यानंतर सर्वे आला आणि आम्ही खाली आलो. खाली आल्यानंतर मग आम्ही तिथून पोलीस स्टेशनला केस झाली वाटतं. त्यानंतर मग आम्हाला फोन आला केस घ्यायला. हां, आम्ही वसंत शिरसटच्या नावाने आमचे चुलते भगवान पाटील यांनी जाऊन वसंत शिरसटच्या नावावरती केस केली होती, म्हणजे NC नोंदवली होती. त्यानंतर मग आम्हाला पण तिकडून साहेबांचा फोन आला की बाबा तुम्ही ते पोलीस स्टेशनला हजर व्हा. तर आम्ही पोलीस स्टेशनला हजर झालो आणि ते लोक सुद्धा आले होते, आम्हीच नाही ते लोक सुद्धा, त्यांना पण बोलवले होते. मग आम्ही PI साहेबांच्या ऑफिसमध्ये गेलो. PI पाटील साहेब ऑफिसमध्ये गेल्यानंतर सुरुवात अशी आली, आम्हाला एकही शब्द बोलून दिला नाही साहेबांनी. ते डायरेक्ट सुरुवात त्यांनी केली, तुमचे कोण आहेत, तुम्ही जमिनीचे मालक आहेत का, तुम्ही जमिनीचे मालक आहेत का, तुमचा काय अधिकार, सर्वे आडवाचा अधिकार काय तुमचा, तुम्ही कोण पडले, तुमच्या सातबाऱ्यावर तुमचं नाव आहे, तुम्ही का मालक आहेत का, त्या जमिनीचं मालक आहेत का? साहेब मालक नाही, आम्ही असं बोलतोय पण मालक नाही, मग ती जमीन कोणाची? पण साहेबांनी आम्हाला एक शब्द पण बोलून दिला नाही, ते बोलतच राहिले स्वतःच. त्यानंतर मग ते बोलतात का सर्वे नंबरवर तुमचं नाव हे दाखवा, मालक असं उल्लेख आहे का त्या सर्वे नंबर? मग आम्ही मालक नाही तर मग आमचं नाव असून मग आमचा फायदा काय? आज कमीत कमी 100-150 वर्षाची जी जमीन आहे, आज आमच्या आजोबा पंजोबाची जमीन आहे, त्या गावचे आजोबा आमचे पाटील होते पूर्वीचे, आणि त्या जुन्या काळातली ती जमीन आहे आमच्या नावावरती. 8-9-10 एकर जमीन आहे आमची, आणि त्या जमिनीमध्ये हे सर्वे करत होते. कंपनीचा म्हणजे असं का त्यांचं अनवाणी चालू आहे, हा, आणि पूर्ण पेटून दिलेली जागा आहे ती. कंपनीवाले पूर्ण जागा, जे सर्वेवाले ते ती जागा पूर्ण पेटून दिली ती. आणि खरं तर आम्ही त्याच कारणाकरता गेलो होतो, बघू तर काय काय पेटवलंय काय काय नाही. ते सगळी झाडं बिडं सगळी आमची पेटून दिलेली आहेत, अख्खी जागा पेटून दिली. त्यात आंबे झाडं आहेत, पेरू होते, पण ते काही ठेवलं नाही, सगळं पेटून दिलंय अख्खं. म्हणजे आमची जागा तर पेटवलंच पेटवलं, पण त्यामध्ये जवळजवळ 600 एकर 500 एकर जवळ फॉरेस्ट पेटवलंय. ते सुद्धा PI साहेबांना आम्ही सांगायला गेलो. PI साहेब म्हणतात पेटवलं तर पेटवलं, ते असं दरवर्षाला पेटतं, तेव्हा तुम्ही काय करता? पण पेटवताना आम्ही यांना बघितलंय ना, आणि आता परत आम्ही तरी पण बोलू शकत नाही का? परत सर्वे चालू करणार. आणि PI स्वतः बोलले का एक काम करा, आता मी सर्वे चालू करणार आहे, तुम्ही एक काम करा, उद्याच्या उद्या त्या पप्पू ढाकोलला बोलले. पप्पू ढाकोलने विचारलं PI साहेबांना का आता मी सर्वेचं काय करू? तर PI साहेब स्वतः बोलतात एक काम कर, सर्वे चालू ठेव, मी बघतो काय करायचं. आम्हाला जर कंपनीने सांगितलं तर आम्ही तुम्हाला आतमध्ये टाकू शकतो आत्ताच्या आत्ता, असे स्वतः PI साहेब बोलले. आणि कंपनीची बाजू घेऊन बोलतात ते कंपनी ती फॉरेस्ट हे कंपनी आहे, सरकारी आहे, कंपनी सरकारी आहे. आता कंपनी सरकारी आहे का फॉरेस्ट आहे हे साहेब आम्हाला चांगलं माहिती आहे. प्रायव्हेटच कंपनी प्रायव्हेट आहे का सरकारी आहे ते आम्हाला चांगलं माहिती आहे. मग जर आम्हाला माहीत असून तरी पण तुम्ही म्हणता का नाही ती कंपनी हे सरकारी आहे, ते काम सरकारचं आहे. कसं का सरकारचं आहे साहेब ते काम? आणि आम्ही काय करू तिथं? मी मिलिटरी बसून मी स्वतः दांडू घेऊन बसून, मग तुम्ही या कोणाला घेऊन येतो? कसा तुम्ही सर्व तुम्ही बघतो? आमचं एकच विचार आहे का आम्ही सर्वे तो करून देणार नाही, आणि कंपनी पण इथून पुढे काम सर्वे तर करावं नाही. कंपनीने जर काम केलं तर आम्ही नेहमी अडवणार. जेव्हा पण काम करायला सुरुवात केली तेव्हा आम्ही आडवं जाणार, आणि जर आडवं गेलं आणि त्यानंतर जरी झालं नाही तर आम्ही पोलीस स्टेशनला मग उपोषण करणार. राजकीय जर पोलीस स्टेशनने आम्हाला मदत नाही केली तर राजकीय पक्ष घेऊन आपल्या संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, कोणीही घेऊन जो आम्हाला पाठिंबा भेटन त्यांच्याबरोबर आम्ही जाऊन पोलीस स्टेशनला अमरण उपोषण करू.
आणि त्यामध्ये जे काय होईल किंवा आमच्या परिवाराला काय होईल, आमच्या एक परिवाराला एखादा माणूस कुठल्याही माणसाला जर काय झालं तर ती जबाबदारी PI साहेब पाटलांची आणि टोरंटो कंपनी च्या साहेबांची ते जबाबदार राहतील. टोरेंट कंपनीचा जो तुमच्या भागात प्रादुर्भाव वाढतोय त्याला तालुक्यातून विरोध होते, तर तुमचे ग्रामस्थ म्हणून काय बोलतो? आमचं ग्रामस्थ म्हणून ते फॉरेस्टवाल्यांचं जे 600 एकर जागा आहे फॉरेस्टची, जी फॉरेस्टची जागा जर त्यांना टोरंटोवाल्यांना दिले, कुणी दिली, कसं दिलं त्यातले काय आम्हाला एवढे गावकऱ्यांना माहिती नाही. पण आम्हाला माहिती आहे का फॉरेस्टवाले त्यांना परमिशन दिलंय टोरंटोवाले जर परमिशन जर ती जागा तोडली, एवढी मोठी जागा आहे, एवढं मोठं जंगल आहे, त्याच्यामध्ये हरिण असतील, सस्य असतील, अनेक प्राणी आहेत त्यात. 1 लाख झाडांना ते बिल्ले मारले तोडण्यासाठी. मग तो तोडून त्याचं पर्यावरणाचे नुकसान करून त्याचा फायदा कोणाला होणार आहे? आम्हाला होणार की आम्हाला गावाला काही फायदा होणार त्याचा, आणि आम्हाला गावाला त्याचा काही फायदा नाही आहे. आजूबाजूची गावं आहेत, अख्ख्या तालुक्याला त्याचा काही फायदा नाही आहे. तर फायदा होणार कोणाला त्याचा? आम्ही प्रत्येकाचा विरोध आहे, अख्ख्या तालुक्याच्या जवळजवळ विरोध आहे त्या प्रकल्पाला. तरी पण हे लोक अशी करतात. आणि गाव सुद्धा आमचं महसूल आहे. आणि गावाला आजपर्यंत गावाला किंवा गावच्या लोकांना कधी एकत्र घेऊन ही कुठली मीटिंग सुद्धा नाही केली. टोरंटो कंपनीचा एक माणूस सुद्धा आला नाही तिथं, बोला कुठला साहेब आला तिथं त्यांना मला सांगायला. मी भगवान पाटील. ढाकला जी झाडं तोडाचं बिलं वगैरे मारतात, 2 लाख झाडांना बिले मारतात, पण ती झाडं आम्ही तोडून देणार नाही. आणि ह्या झाडांना आमचा पूर्ण विरोध राहील तोडण्याकरता. आणि जर ते तोडायचा प्रयत्न केला तर आम्ही तालुका संघटना सगळे एकत्र गोळा करून आम्ही ह्याला पूर्ण विरोध करू. आणि यांना आमचा कायमच विरोध राहील, का तर आमच्या गावाचा सगळा शोध आहे. जर झाडं वगैरे तोडली, सगळं प्राणी वगैरे त्याच्यात राहतात, सगळे बिचारे गायब होतील. आज तीच जागा आहे त्या प्राण्यांना, तेवढीच राहिली फक्त. आमच्या जाग्यात सर्वे चालू होता. आम्हाला कुठली नोटीस न देता, कुठली कल्पना न देता सर्वे चालू होता. आम्ही तिथं काल गेलो, त्यांना आम्ही थांबवलं सर्वे, ते पण थांबले. आणि नंतर तिथं थोडीसा एक जण माणूस होता, पप्पू पाटलांनी जो पाठवला होता, कामाला ठेवला होता, त्या माणसाने आम्हाला शिवेगाळी केली. आणि आम्ही त्याच्यावर NC नोंदली. तर आमच्या NCची तक्रार न घेता त्यांना पण NC द्यायला लावली. आणि त्याच्याकरता आम्हाला आज जामीन द्यावा लागला. पोलीस साहेब आहे PI पाटीलने काय केलं, आम्हाला फुकट त्यांना पण केस करायला लावली आणि आम्हाला आज जामीन द्यायला लावला. 24 तारखेला बोलावलं आहे. आमच्या जमिनीचा सर्वे चालू होता ढाकला. तर आम्ही तो सर्वे बंद केला. तर बंद केल्यानंतर आम्ही खाली आल्यानंतर त्या लोकांनी उलटी आमच्यावर खोटी केस केली. पोलिटिनला सांगून साहेबांनी पोलिटिनला